हळकुंड पाहिल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल आता आपण याची पावडर करून आणणार आहे। पण ही 2 किलो हळकुंड आहेत आणि ही हळकुंड साधी नाही तर ही सातारच्या बाजूची सेलम हळकुंड आहेत। हे 2 किलो आहे तर याच्यातून मी अर्धी अर्धी बाजूला काढणार आहे। हे हळकुंड 1 किलो आहेत आणि हे हळकुंड 1 किलो आहेत। असे मी 2 भाग केलेले आहेत। आपण 2 पद्धतीचे हळद बनवणार आहोत। 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊ। ही आपल्याला हळद वर्षभर टिकवायची ना, त्याच्यासाठी मग याची थोडीशी काळजी घ्यावी लागते। स्वच्छ अशी आपण पाण्याने धुवून घेणार आहोत। हळद कशी वर्षभर त्यांच्याकडे पण टिकण्यासाठी ते थोडंसं केमिकलचा पण वापर करतात, त्याच्यामुळे सर्व धुवून जाईल। हे असं 3 ते 4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता हे पाणी तुम्ही झाडांना वगैरे घातलं ना तरी सुद्धा चालतं। हे पहा, आता पहिल्या पाण्यामध्ये आपण सुरुवातीच्या हळद धुतली त्यावेळेस त्या पाण्यामध्ये आणि ह्या पाण्यामध्ये बराचसा फरक तुम्हाला जाणवत असेल। पहा, आता स्वच्छ धुवून झालेली आहे। हळकुंड स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पहा, आता आपण हे फोडून घेऊयात। हे पहा, हळकुंड आपली फोडून झालेली आहे। उन्हात ठेवूयात। हे पहा, आता मी उन्हामध्ये आणलेलं आहे। थोडं पातळ पसरून टाकू ना तेवढं ते लवकर सुकल। पाय हळकुंड म्हणून मी अशी एकदम पातळ व्यवस्थित अशी घालते। हे पहा, दिवसभर आपण हळकुंड ही चांगली आपण सुकायला ठेवली होती। छान असे सुकलेली आहेत सर्व। दुसऱ्या दिवशी सुद्धा हळद मी उन्हालाच ठेवलेली आहे। पहा, कारण जर थोडीशी ओलसर असेल तर मग दळताना खूप प्रॉब्लेम येतो, त्याच्यासाठी मी दुसऱ्या दिवशी उन्हाला ठेवलेली आहे। आपण 2 किलो हळकुंड आणली होती, त्याच्यामधली 1 किलो हळकुंड राहिलेली आहेत आणि आता आपण याची प्रोसेस करणार आहोत। हे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे। आपण जे हळकुंड आहेत ना ते याच्यात आपण टाकून घेऊया। डायरेक्ट मी असे टाकणार आहे। आणि उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हळकुंड टाकून घेतलेली आहेत। आता याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवून घेऊयात। आता हे रात्रीची प्रोसेस केलेली आहे। सकाळी आपण हे स्वच्छ धुवून फोडून उन्हात वाळत घालणार आहोत हळकुंड। रात्रीचे हळकुंड आपण उकळत्या पाण्यात ठेवलेली होती ना, ते पहा अशी झालीत, फुगलेत चांगले। हे पहा, हे बघा। आता याच्यातून आपण पाणी काढून टाकणार आहोत, स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। हे पहा, हळद मी अशी चाळणीवरती काढलेली आहे आणि चाळणीतून पाणी मग पातेल्यामध्ये निथळत आहे। पहा, हे पहा, आपण सर्व हळद फोडून घेतलेली आहे। आता हे आपण कडक उन्हामध्ये आपण सुकायला घालणार आहोत। हे पहा, हळद आपण एकदम कडक उन्हात अशी सुकवलेली आहे। पहा, अशी तुटक तुटक वाळायला घालायची म्हणजे चांगली सुकते। आता ही हळद आपण 3 ते 4 दिवस अशी कडक उन्हात आपण सुकवणार आहोत। हळकुंड आपण कडक उन्हामध्ये सुकायला घातलेली आहे आणि 3 ते 4 दिवस अशी चांगली कडक उन्हात आपण सुकून घेणार आहोत।
हळकुंड आपण भिजवलेली होती ना, त्याच्यामुळं दुपारचं सुद्धा थोडासा असं हात म्हणजे फिरून घ्यायचा त्याच्यावरती, म्हणजे मग हे खाली जे आहे ना ते ओलसर राहत नाही, पुन्हा सुकून जातं. असं थोडंसं इकडं तिकडं करून घेतलं ना थोडं की मग ते छान सुकल परत. हे पाय, हे हळकुंड मी सुरुवातीला धुवली आणि कडक उन्हामध्ये वाळवलेली आहे. पाय 3 ते 4 दिवस मी हे कडक उन्हात हळकुंड सुकवलेली आहेत. आता आपण गिरणीतून हे बारीक करून आणणार आहोत. आपण दोन्ही प्रकारचे जे हळकुंडाची जी प्रक्रिया केली ती ना हळद करण्यासाठी, तर दोन्ही हळद आपण मशीनमधून दळून आणलेली आहे. ही फक्त धुवून आपण फोडून उन्हात सुकवली होती ती हळद आहे. आणि याच्यावरती प्रक्रिया केली होती पहा, याचा उमला घेऊन उकळत्या पाण्यात रात्रभर ठेवून आपण जी हळद बनवली ती ही हळद आहे. आता मी हे दोन्ही पण वेगवेगळ्या चाळून घेते आणि बरणीत भरून घेते. असं थोडंसं जाड असं चाळणीतून राहिलेलं आहे पाववरती. ती हे हळद आहे पहा. असं कडक राहिलेलं आहे. अशी 2 किलोची आपण हळद बनवलेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.